आणि 45 लिटरची गॅरंटी आहे. ह्या कालवडाकडे माझी गॅरंटी आहे, 45 लिटर दूध नाही दिलं तर आपण व्यापारच बंद करून टाकणार बस. ह्यानं जर 45 लिटर दूध नाही दिलं तर मग आपण चुकीच्या दिशेने काहीतरी करतोय, मग ती आपलं सिलेक्शन चुकीचं ही मान्यच करावं लागेल. जर आपलं सिलेक्शन बरोबर आहे, आपलं मॅनेजमेंट चांगलं आहे, तर ह्या वस्त्राची क्वालिटी 48-50 लिटर दूध द्यायची आहे. आणि अशी वस्तू चुकून एखादी बघायला मिळते. मंडळी बघा, आपण नेहमीप्रमाणे पैलवान डेअरी फार्म सातारा रोड या ठिकाणी आलेलो आहे आणि एकदम टॉप क्वालिटीच्या गायी आलेल्या आहेत. कितीचा लॉट उतरला किंवा काय विचारूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्कार सर्वांना. काय सांगता येईल, किती गायीचा लॉट उतरला किंवा काय नवीन विशेष? 14 गाय आहेत आपल्या गोट्यावर आणि त्यातनं 2 गायींची विक्री झाली म्हणजे ऑनलाईन. 12 गाय अवेलेबल आहेत माझ्याकडे आणि ह्या लॉट मध्ये माझ्याकडे 30 लिटर पासून 45 लिटर पर्यंतच्या गाय आहेत आणि त्या गॅरंटीत आहेत सर्व. जी गाय देऊ आपण ना त्या गाय बरोबर आपलं बिल देऊ आपल्या डेअरी फार्मचं गॅरंटी सहित. फक्त त्या गॅरंटी कशा स्वरूपात राहील की मस्टर्डची फक्त गॅरंटी राहणार नाही. तुम्ही सडे इथे चेक करा गायची, इथं प्रॉब्लेम वाटला कॅन्सल, इथनं क्लिअर घेऊन जावा. आणि दुधाची गॅरंटी 100% राहील. मॅनेजमेंट आपलं ठेवा, तुम्ही फीड मॅनेजमेंट सगळं आपलं ठेवा. गाय नेल्यापासून वेल्यापासून ते दुधावर येईपर्यंत पूर्ण आपला फॉलोअप ठेवा. तुम्हाला दुधाची 100% गॅरंटी राहील. पण आपला फॉलोअप ठेवला तर तुमच्याकडे मुरघास नसू द्या, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यासाठी आपण काय चेंजेस करायचे ते तुम्हाला इथं सर्व प्रकारे माहिती देऊन सांगितलं जाईल आणि त्या पद्धतीने आहे. आणि आम्हाला आता विषय कसा माहिती आहे का, की ओरिजिनल बघा सगळ्याच गाय बेंगलोरच्या आहेत. जे आपण करतोय ना ते ह्यात बेसळ कसली नाही. आता काय होतंय, बेंगलोरचं मार्केट सध्या टाईट आहे की पहिल्यापासून बेंगलोरचं मार्केट आपल्यापेक्षा वाढीव आहे. तिथं ब्रीड आहे त्यामुळे रेट जास्त आहेत आणि तिथं दुधाला पण रेट जास्त आहे. आता आपल्या इथं झालंय काय की 4 लोकलच्या 4 बेंगलोरच्या मिक्स करून मग ती कमी रेटमध्ये गाय द्यायला येते. ते आपण करत नाही. आपल्याकडे तुम्हाला बेंगलोरची गाय मिळणार ओरिजिनल लोकेशन सहित, तिथल्या व्हिडिओ सहित. आता आज 5 तारीख आहे, आपला लॉट आलाय, तर तुम्हाला 1 तारीख ते 3 तारखेच्या दरम्यानच्या खरेदीचा तारखेसहित व्हिडिओ मोबाईल मध्ये बघायला मिळणार, ती पण लोकेशन सहित. आणि गायच्या कानाचे आधार नंबर असतो, टॅग असतात. ते टॅग तुम्ही डॉक्टरला फोटो पाठवून सर्च करून बघा, गव्हर्नमेंट डॉक्टरला त्यांच्याकडे ऍप आहे, त्यांच्याकडे सगळी माहिती येते. ती गाय कुठल्या एरियातनं खरेदी केली त्याचा पूर्ण डाटा येतो त्यात. आता झालंय काय माहिती का, बेंगलोरच्या नावा बेसळ विकणारे टॅग वगैरे काढून टाकते ते. आता बेंगलोर मधनं महाराष्ट्रातनं 1-2 आम्ही जातोय गाय घ्यायला, पण कमीत कमी 50 जण टेटस ठेवतात. बेंगलोरचा लॉट उतरला, 18 गाय आल्या, 20 गाय आल्या. 14 गाय घ्यायला मला 3 दिवस लागले तिथं. 3 दिवस फिरून 14 गाय होत्यात. 18 आणि 20 गाय घेणं तर शक्यच नाही आता. आणि चांगल्या क्वालिटीचे तर नाही मिळू शकत. मग जर 2 नंबर 3 नंबर व्हरायटी आणली तर मग तिथेही मिळू शकतात. नंबर 1 क्वालिटीचे जर तुम्हाला 12-14 गाय घ्यायच्या असल्या ना तर तिथं चांगलं नेटवर्क असणाऱ्याला 3 दिवस लागतात. नॉर्मल लेवलच्या शेतकऱ्याला कमीत कमी 8 दिवस फिरायला लागेल आणि त्याला रेट पण आपल्यापेक्षा वाढीव द्यायला लागेल, असा विषय. आता जी क्वालिटी असते दाखवतो तुम्हाला. आता ही बघा दुसऱ्या त्याची गाय आहे. साईज बघा तुम्ही, गाय बघा केवढे फुल साईज गाय, एकदम एकदम टॉप ऑर्डर क्वालिटी. आणि बाकीचं बघा सिस्टम बिस्टम कसे. आता ही उगाच काहीतरी सिमेंटचं नाव सांगायचं मोठं विकायचं ते धंदा मी नाही करत. दुधाची गॅरंटी आहे आपल्याकडे. ज्या गायचा डाटा मिळतो, मी बेंगलोरमधून डायरेक्ट व्हिडिओ बनवलेले. शेतकऱ्यांच्या पण लक्षात येत असेल की तुम्ही जी लोक व्हॉट्सअपला इन्स्टाला फॉलो येते, जे आमच्या क्लिप पडतात इन्स्टावर व्हॉट्सअपवर, त्यात तुम्हाला 80% लोक कॉमन दिसतात. तुमच्या कसं लक्षात येत नाही. आता हे मी शेतकऱ्यांना 4 वेळा सांगणं म्हणजे मला जाता ते कसं वाटतं की बाबा तुम्हाला 80% लोक 30 लोक असतात. आपण काय खरेदी करतो, आता तुम्हाला मी 3 वेळा नेलं बेंगलोरला, आपण माल खरेदी केला त्यात शेतकऱ्यांचा माल किती होता, एखादी गाय. सगळा माल व्यापाऱ्यांचा. व्यापाऱ्याशिवाय तिथे गाय मिळत नाही किंवा एजंट किंवा व्यापाऱ्याला हाताला घेतल्याशिवाय गाय मिळत नाही. मग ते उगाच काहीतरी त्या व्यापाऱ्याला आपण शिकून सांगायचं तो ही ब्रीड सांग. ब्रीड सांगितलं तर त्याचं प्रॉपर रेकॉर्ड पाहिजे. आता प्रॉपर रेकॉर्डची आपल्याकडे गाय आहे. ती पहिल्यावर कालवड बघा, 6 दात आहे दाताला आणि आता 7वा महिना लागला ह्याला. त्या कालवडीला तुम्ही स्ट्रक्चर बघा, 8.5 लाख रुपयाला विकलेल्या गायपेक्षा टॉप कालवड आहे. सारडा डेअरीची आहे, WWSच्या मार्क्सच्या सिमेंटचे आहे आणि 7वं जनरेशन आहे. त्याचं प्रॉपर रेकॉर्ड आहे माझ्याकडे, टॅग नंबर सहित सगळी PDF आहे त्याची आपल्याकडे. आणि साईज बघा तुम्ही, आम्हाला पलीकडनं दाखवा बसलो आणि माझी 6 फूट हाईट आहे. बरीच लोक अलीकडनं पलीकडे दिसू बी शकत नाही त्यातलं. माझ्या साईजच्या माणसाला इथे येते ऍव्हरेज 5 फुटाचा माणूस तर दिसणार पण नाही घ्यायच्या अलीकडनं पलीकडनं. 5.5 फूट हाईटच आहे घ्यायची. 850 किलो बॉडी वेट आहे या कालवडीचं. जबरदस्त काय आज. आणि 45 लिटरची गॅरंटी आहे. ह्या कालवडाकडे माझी गॅरंटी आहे, 45 लिटर दूध नाही दिलं तर आपण व्यापारच बंद करून टाकणार बस. ह्यानं जर 45 लिटर दूध नाही दिलं तर मग आपण चुकीच्या दिशेने काहीतरी करतोय, मग ती आपलं सिलेक्शन चुकीचं ही मान्यच करावं लागेल. जर आपलं सिलेक्शन बरोबर आहे, आपलं मॅनेजमेंट चांगलं आहे, तर ह्या वस्त्राची क्वालिटी 48-50 लिटर दूध द्यायची आहे. आणि अशी वस्तू चुकून एखादी बघायला मिळते ही आपण. आता ह्याचा रेट वगैरे तो विषय वेगळा राहील.
पण क्वालिटी म्हणणार तुम्ही तर नंबर 1 एकदम कॉम्पिटिशनला चालू शकते काय 100% पहिला रोज आहे का पाहिलं आहे. आईचं रेकॉर्ड काय असेल काय 60 लिटरचं रेकॉर्ड आहे आईचं हा सारड्यातलं. सगळी त्याची पीडीएफ आहे. मागच्या 7 जनरेशनचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. व्हिडिओ बघण्यात जवळ येऊन बघण्यात फार मोठा फरक आहे. लय मोठा फरक आहे. 800-850 किलो वजन आहे. पिकअप मध्ये एकटच जाईल. हा. त्याच्या शेजारी दुसरे काय बसणार नाही. त्याची लेंथ बघा एवढे जवळजवळ 10 फूट लांबीला आहे वासरू. आणि ब्रीड आहे 1 नंबर. म्हणजे काय होतं माहिती आहे का, नुसता मोठा डोंगर नाही, ओरिजिनल ब्रीडचं पेडिग्रीचं वासरू आहे. आणि पेडिग्रीची गाय घ्या म्हणजे होतं काय माहितीये का, अशी किरकोळ गाय घेण्यात आणि पेडिग्रीची गाय घेण्यात लय फरक आहे. आता ही गाय ही बँगलोर मधलं सगळ्यात ओल्ड ब्रीड आहे. आता काय लोकांनी याला गिरलँडो म्हणून विकलं या, काही सांगतात, कोण 62 म्हणते, कोण गिरलँडो म्हणते, काय म्हणते. पण ही एचएफ गाय सगळ्यात जुनी एचएफ ब्रीड आहे ही. 38-40 लिटरची गॅरंटी आहे आपल्याकडे. 38 लिटरची गॅरंटी, 5-0 फॅट लागते. याचं दूध म्हणजे एक प्रकारे म्हशीच्या दुधात मिक्स होऊन हाय असं जातं. एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे. 38 लिटरची गॅरंटी गाय पण आपल्याकडे. त्याच्यानंतर ही कालवड बघा दुसऱ्या त्याची आहे. ओके साधात आहे. अजून एक 20-25 दिवस कच्चे 35 लिटर आरामात दूध काढेल. आणि गाय रेडीमेड गाय घेण्यात आणि कच्ची गाय घेण्यात फरक आहे. आता ह्या गाय ऑर्डर ओपन केलेल्या वेगळ्या दिसतात. त्याची स्ट्रक्चर ब्रीड आहे ना एकदम जबरदस्त आहे. सगळ्या आउट ऑफ गाय आहेत. आता ही गाय बघा तिसऱ्या वेळात आलाय. 35+ तर रेकॉर्ड आहे याचा. तर पावसामुळे काय झालं गाय गारटले ती खाली बिली बघा एकदम ते मिल्की वेन वगैरे एकदम जबरदस्त आहे. जबरदस्त पेक्षा जबरदस्त विषय. काय होतं माहिती की व्हिडिओ बघण्यात आणि समोर बघण्यात लय मोठा फरक आहे. आता ही कालवड बघा पहिला रोज 4 दात. बेंगलोर वरनं साधारण किती तास उभे राहतात गाई? 18 तास 17-18 तास लागतात. आता पावसामुळे 2 तास गाडी लेट येते. पाऊस नसला तर 15-16 तासात गाडी येते आणि पाऊस असला तर 18 तास लागतात. ही सुद्धा 4 दात पहिल्यावर एकदम टॉपचं वासर आहे. 35 लिटरची गॅरंटी आपल्याची. सगळी एकाच चढी काय ते म्हणजे ह्यात असं कुठलं मोठं फॅन कुठलं बारीक नाही. काय गेला त्याच्यानंतर ही बघा दुसऱ्या त्याची 40 लिटरच्या स्टॅम्प गॅरंटीत आहे. गाय 1.5 महिना कच्ची आहे म्हणजे 1.5 महिना घेऊ शकते. पुढच्या मालकानं सांगितलं 35-40 दिवस पण 1.5 महिना धरून चाला. 40 लिटरची गॅरंटी ही पण गाय. आता खालच्या गोड्यात माझ्याकडे 7 गाय आहेत. इथं 7 आहेत, खाली 7 आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे 30 लिटर पासून 38-40 पर्यंतच्या गाय आहेत. एक गाय वेलेली पण आहे त्यात. आणि लाईट सकाळपासून 4-5 वेळा गेल्यामुळे सगळं काम पेंडिंग आहे. ती बघा दुसऱ्या त्याची एकदम क्वालिटी वासरू आहे. ABS सिमेंटचा आहे. दाताला 6 दात आहे. 30 लिटरची गॅरंटी 1,60,000 रुपयाला आपला द्यायचा रेट आहे. 1,60,000 रुपयाला 30 लिटरच्या गॅरंटी मध्ये एकदम टॉप क्वालिटी गाय आहे. ही दुसऱ्या त्याची ABS मध्ये 35 लिटरचा रेकॉर्ड आहे गायचं. ही पण गाय एकदम जबरदस्त आहे. 2 लाखाच्या आजूबाजूला फुल व्यवहार त्याचा कमी जास्त इकडे तिकडे. ही सुद्धा गाय 35 लिटरच्या मापाची आहे. सगळ्या एकसारखा पॅच आहे. त्याला 20-25 दिवस बाकी आहे. त्याची किती किंमत म्हटलं? 180-190 रेंज मध्ये. ते सुद्धा किती लिटर देईल दूध? 35च्या आसपास दूध दिली. ही गाय बघा 38-40 लिटर पेल. ही गायला जोरात आहेत. महिना कच्चे गाय जोरात आहे. 2 लाख रुपयाला गाय बसली गॅरंटीत मिळाल. आणि ह्या गाई व्हिडिओ बघण्यात समोर बघण्यात लय फरक आहे. समोर बघितल्याशिवाय साईज त्याची क्वालिटी सगळी कळत नाही. आता इकडे सुद्धा माझ्याकडे 3 आहेत ना. भेटू तो आहे नाही तर का दुसऱ्या त्याची कालवड आहे. 30-32 लिटर आरामात पेते. 1,60,000 रुपयाला ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ही पहिल्यावर कालवड आहे 4 दात फुल साईज. स्ट्रायकरच्या ब्रीड मध्ये आहे. एकदम आउट ऑफ साईज आहे. आता बघा तुम्ही माझ्या हाईटवर वासरू एवढं आहे. 4 दात आहे आणि महिना कच्चा आहे. आरामात 30-32 लिटर दूध दिल पहिल्यावरला. भविष्यात ही वासरू 35-40 लिटर दूध देत आहे दुसऱ्या-तिसऱ्या हाताला. ह्या वासराचं हे पण वासरू एकदम टॉप क्वालिटी मध्ये. त्यानंतर ती वेलेली गाय बघा. तिला आता 32 लिटर दूध चालू आहे. या गायला बँगलोर मध्ये वेलेली घेतलेली मी आणि पिळले आपण स्वतः तिथं पण आणि इथं पण. आज सकाळी गायने दिले 15.5 लिटर दूध या टायमाला. ही पण गाय जोरात आहे.
35-36 लिटर वर झाली आहे. चल. पावसामुळे सगळं त्याची शेत- किंमत किती काय होईल काय त्याची? ही 80 ला बसल. 35 लिटर दूध आरामात जाईल काय 35 लिटरवर. आता चालूला 33-31 चालू आहे ट्रान्सपोर्ट म्हणून आली तरी. म्हणजे अजून बाकीचं सगळं चालू केलं ना की जाईल 35 लिटरवर आरामात जाईल. दुधाच्या रेट मध्ये काय फरक कमी जास्त? दुधाचा रेट आता 40 रुपये बेसिक रेट झालाय महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळीकडे. आणि रेट बऱ्यापैकी वाढले ते. गाईंचं पण रेट वाढलेलं आहे ते. म्हणजे जागेवर सुद्धा बेंगलोरमध्ये टाईट रेट आहे. त्यात होते काय माहितीये का की बँगलोर मधनं ओरिजिनल बँगलोर आपण आणतोय. एवढंच सांगत बसायचं नाही. ही जी क्वालिटी आहे ना ही प्रत्येकाच्या दावणीला नाही बघायला मिळणार तुम्हाला. हा माल आहे ना हा सिलेक्शन माल घ्यायला लय तिथं म्हणजे फिरायला लागतं, रेट लावायला लागतो, तेव्हा ह्या क्वालिटीच्या गाय गोट्यात बघायला मिळते. नाहीतर मग 4 हलक्या गायांमध्ये एक चांगली गाय बांधल्यावर कोणाला बी कळतं. तिथं किती म्हणजे टॅलेंटेड माणूस आला तर त्याला स्वतःला कळत नाही गाय लवकर कुठली घ्यावी. कन्फ्युज होते. मग त्यावेळेस तुमची क्वालिटी एक नंबर आहे ती तवाच ठरणार. जर तुमच्याकडे 10 एकाच चढी गाय असेल तर तुम्ही 2 चांगल्या गाय आणणार, 6 हलक्या गाय आणणार आणि मग त्यात लगेच लक्षात येतं की बाबा हीच गाय बेस्ट आहे. ते लवकर जस्टिफाय झालं नाही पाहिजे की गाय टॉपची कुठली आहे. तर म्हणायचं की आपण क्वालिटी घेऊन आलोय आणि आपली क्वालिटी आपण आपल्या तोंडाने सांगायची नाही. आपली क्वालिटी आपले कस्टमर सांगतात, आपण नाही सांगायचं. या की आता बघा माझं लय जुनं कस्टमर आहे ते रावणच्या टेकडे. आपल्या भागातले आहे ती आणि सगळ्यात जुनं कस्टमर आहे ते. नाव सांगा तुमचं. नमस्कार, माझं नाव राहुल सुरेश कुंभार, बनवडी तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. किती गायी घेतलेत किंवा किती आहेत आपल्याकडे आता? शितना आपण 5 गाय घेतल्या होत्या हा. आणि 5 पण टॉप मध्येच. आणि आतापर्यंत आपल्याकडे आता गोट्यात किती गायी आहेत? आता 6 गायी आहेत 6 गायी आहेत. किती त्यांच्या मित्रांना त्यांच्या गावात आपल्या गाय किती तुमच्या अख्ख्या गावात? वाईस तर 20-25 गाय असतात. म्हणजे फक्त 3 गोट्यावरती हा. आणि एक गोटा तर पूर्ण इथलाच आहे सगळा. 25 गाय आपल्या येते त्यांच्या गावात एकाच गोट्यावर. आणि ही काय होतं माहितीये काय की प्रत्येक गायची आता राहुलची आपण तुम्हाला काय काय किमतीला काय सुरुवातीला म्हणजे दर कमी होते का नाही त्यावेळेस 1.30 पासून 1.25 पासून दिले ते. आता ती तवा 31 ला 1.25 मिळायला दिलं, पण ती कधी दिली ती 4-5 वर्षापूर्वी. आता हे काय होतं जुनं दिलेलं द्यायचं आता व्हिडिओ बनवून आजच्या मार्केटला आपण देऊ शकतो. आता आजच्या मार्केटला त्या रेटला देई नाही. आता ते जुन्या मुला कधी घेऊन यांच्या टाकत बसलो मी, तुम्हाला काय कितीला दिली तुम्ही सांगा. बरं मी त्या दिलेल्या गायनी 35-36 लिटर दूध दिले त्यांच्या घरी. हो, पहिला 32 लिटर पिळली मी तर. आणि 5 लाख रुपयाला त्यांचीच गावात गाय दिली. हो, आणि ती साक्षी होत. आता मला सांगा ती गाय तेवढी आहे का नाही? या. आपण दाजींना दिलेली गाय केवढी होती? हो, सेम एवढी. सेम एवढं. गाय तर टॉपच आहे. हा. म्हणजे जी पहिली नेलते का नाही आपण दाजींना दिलेली गाय घेत आहे. त्यावेळेस अमोल ते ओरिजिनल 5 लाख रुपयाचा व्यवहार होता आपल्या भागातला. माहिती घ्या. 2023 मधला 2023 मधला 5 लाख रुपयाचा व्यवहार होता. आणि ती पेपर आउट बातमी होती, हा. पेपरला बातमी होती. आणि ती गाय 56-57 लिटर पर्यंत चाललेली होती त्यांच्याकडे. ह्या क्वालिटीची गाय घ्यायला आहे ना की त्याला मॅनेजमेंट चांगलं पाहिजे. ही गाय नुसतं पैसे म्हणून येऊन उपयोग नाही. मॅनेजमेंट ही जी तुम्हाला आपण वस्तू दाखवतोय ना हे आपण म्हणत नाही की प्रत्येक जण तुम्ही कर्ज काढा आणि ही गाय खरेदी करा, नका करू. हे नादाला लागू नका. ही गाय तुम्ही घरी बांधवा, आम्ही तुमच्याकडे खरेदी करू. ह्या गाय बनवू शकतात, ह्या गायींपासून ह्या गाय बनवू शकतात. पण कधी माहितीये का तुम्ही ब्रीडवर जर व्यवस्थित काम केलं, व्यवस्थित जर मॅनेजमेंट असलं. आता काल एका शेतकऱ्याबरोबर माझी ब्रीडवर चांगली म्हणजे बोलणं झालं बऱ्यापैकी 1-1.5 तास चर्चा चालू होती. त्यांनी जे मला सांगितलं की 12-13 महिन्यानंतर वासरू बारवतात ते आपलं म्हणजे डोक्यात विषय बसला. मी माझं ओपिनियन सांगितलं. आता ही बेंगलोरची वासरं इथे जेवढी पहिल्यावर कालवड आहेत ना त्या सगळ्या दाताला 4-4 दात आहेत, 4 दात 6 दात आहेत. 4 दात 6 दात म्हणजे त्या वासराचं वय कमीत कमी 4 वर्ष 5 वर्ष आहे. 5-5.5 वर्षाचं वासरू आहे ती. मग तुम्ही 13-14 महिन्यात लावले होते कुठलं मॅच्युरिटी आणणार त्याला? तुम्ही आर्टिफिशियली तयार करताय, जास्त दूध पाजून जास्त प्रमाणात खाद्य चारून, काप स्टार्टर ही ती काप ग्रोवर, आणि त्याच्यामुळे त्याची ती आर्टिफिशियल वाढ होती, नैसर्गिक वाढ होत नाही आणि त्याला ती मॅच्युरिटी येत नाही म्हणून त्याला दूध निघत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, जी ब्रीडमध्ये जी फॉल्ट येतात ना आपल्या इथल्या ते त्याच्यामुळे येतात. ज्यावेळेस आपल्याकडे प्रॉपर व्यवस्थित सिस्टमॅटिक काम होईल, ड्राय चाऱ्यावर काय तयार होत्याल, रॉ मटेरियलवर काय तयार होत्याल. आता ह्याची बेंगलोरचं जी डेव्हलपमेंट आहे ब्रीडचं ही रॉ मटेरियलवर आहे की साध्या प्रमाणात साधा चारा, सायलेज नाही, मुरघास नाही देतं. म्हणजे वापरतात मुरघास पण एक 10% लोक वापरतात. 90% लोक जी सामान्य शेतकरी ती काय करते ती
नाचणीचं कार्ड, नेपियर असतं, बात्यान असतं त्यांच्याकडे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे ते हे मिळतं, गवत वगैरे चारतात आणि मका जी चारतात ते मका मार्केटला विकतात ते स्वीटकॉर्नची, आणि त्याचा पाला चारतात, कणसं चारत नाहीत. कणसं मार्केटला विकून पाला चारतात. त्यामुळे गाईला जास्त हिट होत नाही. गाईला काय होतं, एक न्यूट्रल चारा मिळतो या, आणि त्याच्यामुळे गाईची स्ट्रेंथ टिकून राहते. आता मुरघास जास्त चारल्यानंतर काय होतं, टॉक्झिनचं प्रमाण वाढतं. भविष्यात प्रेग्नन्सीचं पण प्रॉब्लेम आहे. ज्या गोठ्यावर 100% मुरघास आहे ना, तिथे एखाद्या गाईची 5वी तर व्यवस्थित केलेली की कोणी आपल्याला दाखवू द्या, हे शक्य नाही. ते फक्त आता कसं बोलायला माणसं म्हणतात बाबा ही असं आहे, मुरघासाचा हा फायदा आहे. फायदा आहे पण लिमिटेड फायदा आहे. ती वापरायचा असेल तर तुम्हाला त्याच्या जोडीला बाकीचे पण सप्लिमेंट व्यवस्थित वापरायला लागतात. आणि मेन विषय काय होतो माहिती आहे का, ह्या गाय आणल्यानंतर व्यवस्थित सेट करायला लागते ती, आणि त्या सेट करणं मेन टार्गेट राहतं गायींचं. त्यामुळे चांगलं ब्रीड, ह्या क्वालिटीचं ब्रीड घरी तयार करा. हे घरी तयार होऊ शकतं जर मेहनत घेतली तर. तुम्ही व्यवस्थित ब्रीडवर काम केलं, ह्या क्वालिटीची गाय तयार केली, कुठल्याही मार्केटला विकली तर 3-4 लाख रुपयाला गाय विकते. ही गाय तुम्ही 4 लाखाची 5 लाखाची गाय शेतकऱ्यांनी विकली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. मी रात्री त्या शेतकऱ्याला ते सांगितलं की बाबा तुम्ही विका, आम्ही घेऊ तुमच्याकडे, किंवा लोकांनी येऊन तुमच्याकडे गाय ब्रीड विकावी. आपल्याकडे तयार झालं तुम्ही स्वतः 5 लाखाची गाय घेणार तर तुम्ही प्लस मध्ये नाही जाणार. 5 लाखाची गाय कधी घ्या जर तुम्हाला बाबा फास्ट रिझल्ट पाहिजे. आता समजा सगळ्यांचं म्हणजे काय होतं, जे नॉर्मल शेतकरी आहे महाराष्ट्रातला, त्याची रेंज 1.5-2 लाख रुपये जास्ती गाय घ्यायची, पण त्याला 5 लाखाची गाय नाही सुटवत. त्या शेतकऱ्याने बाबा गाय घेतली 35 लिटरची 30 लिटरची, त्याच्यावर ब्रीडवर काम केलं, चांगलं कालवड तयार केलं, ते व्यवस्थित डेव्हलप केलं, नीटनेटकं दूध काढलं तर त्याचा फायदा आहे. आणि त्या पद्धतीनेच ब्रीडिंग होऊ शकतं योग्य प्रकारे. तुम्ही डायरेक्ट मोठ्या मोठ्या गाया घेणं, किंवा डायरेक्ट तुम्ही म्हणाल की आता तुम्हाला कोण, आता काय होतं मार्केटमध्ये आपल्याला ते बोलायचं नाही, पण नुसतं बोल बच्चन गिरी माणसं गाय घेते ती, पुढचा सांगतो ही शेमेन आहे ती शेमेन आहे, ती खरोखर आहे का, तुम्ही बघाय गेलाय का, तुम्हाला माहिती आहे का, काय गॅरंटी आहे ती त्या शेमेनची ती. हे आपलं फक्त टाकाटाकी असतं. ओरिजिनल मध्ये ज्यावेळेस तुम्ही स्वतः मानवाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल. आणि रेकॉर्डच्या, मी बँगलोर मधनं 10 वेळा व्हिडिओ टाकलेत की रेकॉर्डच्या गाय अख्ख्या लॉट मध्ये 3 किंवा 4 मिळतात, 2-3 मिळू शकतात, सगळ्या गाय मिळत नाही. गाय ब्रीडच्या आहेत, ब्रीड टॉप आहे, पण जी पेडिग्री मागतात ना लोक, जे तुम्ही म्हणला ना पेडिग्री पाहिजे, याचं मागचं रेकॉर्ड पाहिजे, ती मिळत नाही, कारण ती देणारे सगळे व्यापार आहेत. आणि पुढच्या वेळेस आहे ना, बँगलोर मध्ये कोण कोण व्यापार करते मी सगळ्यांचेच व्हिडिओ टाकून देतो एकदा, म्हणजे परत आहे ना ते विषय संपून जाईल की कोण व्यापारी कोण शेतकरी. सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी गेल की नक्की शेतकरी कोण आणि व्यापारी कोण आहे. एकदा सगळ्या व्यापाऱ्यांची हाय अशी लिस्ट टाकून दिली ना मी ह्याला युट्यूबला, तर परत लवकर कोणाला खोटं बोलायला म्हणजे चिपचट जाईल, मग लय आवड विषय. कारण काय होतं माहितीये का, आपल्याला मी शेतकऱ्यांना का सांगतो, मला काय खोटं सांगून द्यायला काय हे एखाद्याला काय होतं, तुम्हाला मी थोडक्यात एक्झाम्पल सांगतो. आता जर आपण एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं की ही गिरलँडोच्या सिमेंटची गाय, खोटं बोलून जर आपण सांगितलं ही गिरलँडो आहे, तर तो माणूस ते 100% डोक्यात ग्राह्य धरतो की गिरलँडो आहे. तर ते हाय का नाही कोणाला माहितीये. उगाच खोटं सांगून द्यायची, 10-20 हजार रुपये मागे विकायसाठी काहीतरी लाभाड सांगायचं, त्याचं सगळं ब्रीडिंग फसतं. त्याचं ब्रीडिंग कशामुळे फसतं, कारण ती ज्या वेळेस ह्याला सिमेंट भरणार ना परत, दूध तर गाय देणार, नो डाऊट गाय दूध देणार, सांगितलेल्यापेक्षा 2 लिटर 4 लिटर कमी असतील पण गाय दूध देणार. पण ज्यावेळेस त्याचं ब्रीडिंग करायला वेळ येते ना, ह्याला ज्यावेळेस सिमेंट भरायची वेळ येते ना, त्यावेळेस ती काय करणार, ही गिरलँडो ही समजून ज्याला पुढचं सिमेंट भरणार, त्याच्यामुळे त्याची सगळी स्टेप चुकणार. तेही होऊ नये, त्या शेतकऱ्याच्या धावण्याला व्यवस्थित ब्रीडिंग व्हावं, योग्य ब्रीडिंग व्हावं, इन ब्रीडिंग होऊ नये, म्हणून आपण ब्रीड बद्दल ती माहिती मी देत असतो शेतकऱ्यांना की तुम्ही जी ब्रीडच्या बाबतीत जी तुम्ही डोक्यात जी ठेवलंय की व्यापाऱ्याने सांगितलं की ती ब्रीड शक्य नाही, ती आपल्याला विकणारे 90% व्यापारी आहेत, त्यांना स्वतःची नावं इंग्लिशमध्ये नीट लिहायला येत नाही ती, आणि ती कधी पेडिग्री सांगायची. आणि मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो ना, मी त्यांना म्हणलं ना पेडिग्री सांग, ते हातपाय जोडते, ते म्हणतात पहिलं आम्हाला नको सांगायला, ते काय म्हणतात आम्हाला सांगायला हवं तसं आम्ही सांगणार, त्याचा फायदा काय. त्याच्यापेक्षा ते नाही केलेलं बरं आहे. बाबा तुमच्याकडे खरोखर रेकॉर्डची काय असली, आता ही सारडाचं वासरू आहे म्हणून याचा रेकॉर्ड आहे, कारण त्याकडे टॅग आहे, ओरिजिनल सारडातला आहे, त्याचा फोटो आहे, व्हिडिओ सर्व आहे, पहिल्यापासून जे फोटो आहेत. आता त्या गोट्यात कसं रेकॉर्ड मेंटेन ठेवलेलं आहे, 1000-1500 कोटीचा फार्म आहे, या बजेटचा फार्म आहे, म्हणून त्याचं सगळं रेकॉर्ड आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याकडनं तुम्ही रेकॉर्ड कुठं आणणार. आणि गाय तर तुम्ही शेतकऱ्याकडे खरेदीच केली नाही, तुम्ही गाय त्याच त्या व्यापाऱ्यांकडे फिरून खरेदी करता. तीच 80% लोक असतात की आपल्याला फिरून गाय विकतात, गाय दूध देतात. नाही असं नाही की आपल्याकडे 30 लिटर पासून 54-55 लिटर पर्यंत गायीने दूध काढलंय, पण ती आपल्या मॅनेजमेंटवर काढलंय. त्यांना माहित असलं ना गाय 50-55 पिळेल तर ती 5 लाखाला बी आपल्याला गाय द्यायची नाही, ती अशी नाही, अशी आहे ती तिथली लोक, म्हणजे त्यांची मानसिकता तशी आहे. तिथे 40 लिटर पिणाऱ्या गायचं फिक्स मार्केट 3.5 लाख रुपये, 3-3.5 लाख रुपयाला एका मिनिटात ती स्वतः सगळी खरेदी करतात बेंगलोरमध्ये. हा बेंगलोरमध्ये 40 लिटर दूध चालू असू द्या, त्यांच्या तिथे त्यांना निरोप येऊ द्या की 40 लिटर मिल्किंग करून गाय स्वतः 3-3.5 लाख रुपयाला ती खरेदी करतात. मग 48 आणि 50 लिटरची गाय तुम्हाला 2 लाख रुपये ती कुठनं देणार.
हे आपल्या मॅनेजमेंटवर दूध निघतं, आपल्या स्किलवर दूध निघतं. आणि त्याच आपण ही सगळं जे शेतकऱ्याला पुरवतो ना, ही ते पुरवतो, मॅनेजमेंट पुरवतो. आपण फक्त गाय देत नाही, त्या गाय बरोबर त्याचं पूर्ण मॅनेजमेंट आपलं राहतं. ही गाय नेल्यापासून वेल्यानंतर दुधावर येईपर्यंत सर्व फॉलोअप आपला असतो. आणि त्याच्यासाठी ही आपली सर्व्हिस सगळी त्याच्या अनुषंगाने आहे. धन्यवाद. धन्यवाद.